नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिक शेतकरी प्रशिक्षण मालिकेच्या एपिसोड 14 मध्ये आज आपण माहिती घेणार आहोत। प्रत्येक एपिसोड पाहिल्यावर माझी विनंती आहे की आपण आपले कमेंट्स आणि आपले सजेशन्स आणि शेअर करत राहा ही माहिती जास्तीत जास्त लोकांना आणि सबस्क्राइब करा। आज या ठिकाणी पेरणीचा हंगाम जो जवळ आलाय, आता मान्सून आलाय, पोहोचलाय महाराष्ट्रामध्ये, पेरणीची तयारी चालू आहे, पण पुरेसा पाऊस लवकर पडेलच असा अंदाज नाही। त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतेही पीक पेरण्याच्या आधी, याच्या आधी मी सांगितलेलं आहेच याबद्दल, तरी पुन्हा बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले, त्यानुसार माझी अशी विनंती आहे की केळी असो, हळद असो, ऊस असो, कोणतेही पीक पेरण्याच्या अगोदर आपल्याला ॲरोग्रीन्स म्हणजे हिरवळीचं खताचं पीक ते घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण मला 10-12 वर्षापासून मी नेहमी शेतात जेव्हा होतो मारडला, नांदेड जिल्ह्यामध्ये, तेव्हा मी ॲरोग्रीन हिरवळीचं पीक पेरून 20 ते 30% फुलावर आल्यावर त्याला कापून आच्छादन करून सेंद्रिय कर्ब भरपूर वाढवून आणि आपोआप गांडूळ वाढवून नंतरच पेरणी त्यावेळेस करत होतो। तेव्हा असं लक्षात आलं की हिरवळीचं पीक घेतल्यावर कोणतेही पीक इतकं जोमात येते की जणू काही शेजारी म्हणतात की जणू काही तुम्ही रासायनिक खतच टाकले, 18-18, 10, 15-15, 10-26-26, DAP वगैरे वगैरे। तर हे हिरवळीचं खत, आता याच्यामध्ये शास्त्र लक्षात घ्या मित्रांनो की हिरवळीचं खत म्हणजे आपण ताग आणि धेंच्या सहसा सर्व शेतकरी पेरतात आणि ते गाडतात। तर ते गाडू नका, त्याला कापा, तव्याच्या नांगराने किंवा कल्टिवेटरनं असं बारीक भुगा करा आणि जमिनीवर ठेवा, त्याला गाडू नका कृपया। आणि त्याच्यामुळे गाडल्यावर हवेची त्यातली उष्णता खूप निघते आणि कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये जमिनीतला नत्राचा वापर होतो, त्यामुळे जमिनीतल्या नत्राचं प्रमाण कमी होते। त्यामुळे कृपया कोणतेही हिरवळीचे जे पीक आहे ते आपण 50 ते 60 दिवसानंतर कापा, त्याला ट्रॅक्टरच्या साहाय्याने आणि जमिनीवर त्याचे भुगा करून सेंद्रिय कर्ब वाढवा, त्याच्यामुळे गांडूळ वाढतील। आता एक लक्षात घ्या, पीकशास्त्रामध्ये कापूस असेल तर कापसाच्या मुळ्या वाढवण्यासाठी, त्याची वाढ जमिनीवरची जास्त होण्यासाठी, बोंड वाढण्यासाठी सूक्ष्म जीवाणूचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे। सूक्ष्म जीवाणू कापसाला पूरक असणारे, अनुकूल असणारे, निसर्गानं त्याच गटातले सूक्ष्म जीवाणू त्या ठिकाणी तयार होतात आणि कापूस चांगला येतो। हळदीचं सुद्धा तसंच आहे। हळदीच्या गटातले हळद वाढण्यासाठी जे सूक्ष्म जीवाणू सहाय्यभूत आहेत निसर्गामध्ये ते त्या ठिकाणी तयार होतात, जास्तीत जास्त तयार होतात आणि ते हळद वाढवतात। आता आपण काय करतो, ताक घेतो किंवा बरू घेतो, सनहेम, आणि त्याच्यामध्ये विशिष्ट जीवाणूच वाढतात। तागाला वाढवण्यासाठी जे जीवाणू आहेत ते वाढतात आणि मग त्याचं मल्टिप्लाय होते। धेंच्यामध्ये सुद्धा तसंच आहे। पण आपण आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचे पिकं घेतो, एकदल घेतो, द्विदल घेतो, फळझाडं घेतो, भाजीपाला घेतो, फुलं घेतो। तर सगळ्या कोणत्याही प्रकारचे पिकाला लागणारे सूक्ष्म जीवाणू एकत्रितपणे वाढवण्यासाठी आपल्याला हे ॲरोग्रीन मिक्सचर, जे हिरवळीचं खत आहे, ते टाकणं महत्त्वाचं आहे। कारण या ॲरोग्रीन मिक्सचरमध्ये आपल्याला 60% द्विदल बियाणं, चवळी, तूर, मूग, उडीद वगैरे, 30% एकदल बियाणं, ज्वारी, मका, बाजरी वगैरे, आणि 10% तेलबिया किंवा औषधवर्गीय पिकं, मिरचीचं बी म्हणा, भुईमुगाचं किंवा तेलबियाचं बियाणं, असं हे आपल्याला मिक्सचर तयार करावं लागणार। तर याच्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर ज्वारी आणि बाजरीचं 5-5 किलो, हरभऱ्याचं 5 किलो, उडीद, मटकी, मूग, चवळी 1-1 किलो घ्या, तीळ 200 ग्राम घ्या, मिरची 500 ग्राम घ्या, मेथी सुद्धा 1 किलो घ्या, धन्याचं बी 500 घ्या, ताग आणि धेंच्या 10 किलो घ्या, दोघांपैकी एक, राजगिरा घ्या 100 ग्रॅम, सूर्यफुलाचं बी घ्या 500 ग्रॅम, आंबाडी 500 आणि कारळं 200 ग्रॅम। हे बियाणं मिक्स करा, साधारण 30 किलो पाहिजे आपल्याला, 30 किलो एका एकराला पाहिजे मित्रांनो। 30 किलो बियाणं वापसा कंडिशनमध्ये ओला असताना पेरलं आपण, किंवा स्प्रिंकलर लावून तुम्ही मिक्स करून स्प्रिंकलर लावू शकता पाऊस नसेल तर,
किंवा पावसाळ्यामध्ये वापसाळ ते करा. आणि 20 ते 30% फुलावर आल्यावर ते तव्याच्या नांगरानं किंवा कल्टिवेटरनं त्याचे भुगा करा आणि ते जमिनीमध्ये आच्छादन करून टाका. आणि नंतरच, थोडा उशीर झाला हरकत नाही मित्रांनो, नंतरच तुमचं मुख्य बी पेरा, सऱ्या मारा, सगळं करा. आता वेळ कमी आहे, परंतु रब्बीमध्ये आपण हे करू शकता, उन्हाळी सीझनमध्ये सुद्धा हेच करू शकता. एकच लक्षात ठेवायचं की मुख्य पीक घेण्याच्या ऐवजी हिरवळीचं पीक घ्यायचं. आता बऱ्याच जणांच्या जमिनी हलक्या आहेत. या हलक्या जमिनीमध्ये काय करा, ताग आणि धेंच्या 5-5 किलो द्या. गवारीचं बी घ्या. हे सगळं आपलं दुकानातून आणायचं, काय बियाणाचे खास महागडे घ्यायचं नाही, काही नाही. गवारीचं 5 किलो, फक्त जर्मिनेशन बघून घ्यायचं. मूग उडीद 3-3 किलो घ्या. तुरीचं 1 किलो, सोयाबीन 1 किलो, सूर्यफूल मोहरी 1-1 किलो, तिळाचे 200 ग्रॅम, ज्वारी 2 किलो, मका 2 किलो आणि दुधी भोपळ्याचे किलोभर, दोडका आणि भोपळा. हे मिक्सचर, हे बरेच प्रयोग करून लक्षात आलेलं आहे की हलकी जमीन असेल तरी हे ॲरोग्रीन मिक्सचर आपण जर 30 किलो एकरी पेरलं आणि त्याला 20 ते 30% फुलावर गाळलं नाही, त्याला कट करून आपण जमिनीवर पसरलं तर पुढचं पीक चांगलं येतं. कारण या सगळ्या पिकाला आवश्यक असणारे सूक्ष्म जीवाणू जमिनीमध्ये प्रचंड वाढतात. आणि मग तुमचं मुख्य पीक जेव्हा आपण घेतो त्यावेळेस हे सूक्ष्म जीवाणू आपल्याला सगळे मूलद्रव्य पुरवतात. मागे आपल्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे, रासायनिक खताची का गरज नाही. बांधावरचे पिकं, जंगलावरचे पिकं केवळ सूक्ष्म जीवाणूच्या प्रचंड संख्येमुळे येतात. कारण शास्त्रज्ञांनी पुरातन काळामध्ये किंवा निसर्ग जेव्हा आपण विज्ञानाचा अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की, किंवा तुम्ही जर सिक्रेट ऑफ प्लांट्स अँड सिक्रेट लाईफ ऑफ सॉइल हे जे पुस्तक वाचलात तर त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलंय की करवरन नावाच्या शास्त्रज्ञानं बायोलॉजिकल ट्रान्सम्युटेशन ऑफ केमिकल एलिमेंट्स नावाचा सिद्धांत मांडला आणि प्रूफ्स ऑफ ट्रान्सम्युटेशन म्हणून पुस्तक बरेच उतारे दिले आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्धी केले. शास्त्रज्ञांनी त्याला अगोदर शंका घेतली, नंतर त्यांना मान्य केले त्यांनी की सूक्ष्म जीवाणूची संख्या जास्त असेल तर पिकाला सगळे मूलद्रव्य सूक्ष्म जीवाणू पुरवू शकतात. मग मुख्य मूलद्रव्य असोत NPK किंवा दुय्यम असोत किंवा सूक्ष्म मूलद्रव्य असोत बोरॉन वगैरे. तर हे लक्षात घ्या. आणि या सिद्धांताला 1996 मध्ये करवरन नावाच्या शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळाले मित्रांनो. म्हणजे हा सिद्धांत प्रूव्ड आहे, फक्त आपल्याला माहिती नाही. खतं टाकून आपण जमिनी खराब करतोय. तर हे करा. ॲरोग्रीनचा महत्वाचा उद्देश मला सांगायचा होता. आणि या ठिकाणी आपण याच्यामध्ये नुसतंच सूक्ष्म जीवाणू वाढत नाही, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढते, गांडुळाची संख्या वाढते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पोरॉसिटी वाढते, तर हे उत्पादकता वाढते, ह्युमसचं प्रमाण प्रचंड वाढते. तर असा बहुउपयोगी बरेचसे आपल्याला उद्देश साध्य करण्यासाठी एकमेव त्याच्यामध्ये प्रमुख असा घटक आहे ॲरोग्रीन पेरणे. हे कृपया करा. उशीर झाला असेल तरी हरकत नाही, हे करूनच मुख्य पेरणी करा. आता या संदर्भामध्ये मी मागच्या वेळेस ISAP इंटिग्रेटेड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस ही आमच्या पद्धतीमध्ये, ज्याचा आदर्श फार्म गुजरातमध्ये आनंद येथे डॉक्टर सर्वदमन पटेल या ठिकाणी मी त्या ठिकाणी मुक्काम केला. तिथं भाषणही दिली होती, मी प्रशिक्षणही घेतलं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं. डॉक्टर सर्वदमन पटेलच्या पीटर प्रॉक्टर नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी मला पुस्तकही भेट दिलेलं आहे. माझा याच्यावर प्रचंड अभ्यास आहे, अनुभव आहे आणि खात्री आहे. त्या ठिकाणी मला असं समजलंय की जमिनीमध्ये 8.5 × 10:7 सूक्ष्म जीवाणूची संख्या पाहिजे. म्हणजे किती? 8.5 कोटी सूक्ष्म जीवाणूची संख्या आपल्याला 1 ग्रॅम मातीमध्ये पाहिजे. आणि हे जर साध्य करायचं असेल तर ॲरोग्रीन घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी बऱ्याच गोष्टी मला समजल्या की इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक पद्धतीमध्ये बायोडायनॅमिक सायन्सचं महत्त्व फार आहे. बायोडायनॅमिक सायन्स किंवा BD म्हणतो आपण, त्याला महत्त्व जास्त आहे. जे अंतराळ विज्ञानातली शक्ती जी आहे ती आपल्याला वापरता येते. तर याच्याबद्दल आम्ही 20 आणि 21 जूनला पुण्याला प्रशिक्षण ठेवलं मित्रांनो. याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगणार आहे, सगळे पद्धती समजून सांगणार आहे. बायोडायनॅमिक शेती पद्धतीवरच मी 2 दिवस आम्ही बोलणार आहे. त्याच्यामध्ये प्रमाणीकरण, विक्री व्यवस्थापन, सेंद्रिय मालाचं हे सुद्धा विषय अंतर्भूत केलेले आहे. 20 आणि 21 जूनला कृपया ज्यांनी आपल्याला या ठिकाणी
हे केलेलं आहे, आवाहन करतो की त्या ठिकाणी आम्ही हे बायोडायनॅमिक कॅलेंडर सुद्धा देणार आहोत. हे बायोडायनॅमिक कॅलेंडर, हे कॅलेंडर दर याला प्रत्येक महिन्यामध्ये हे आता हे कॅलेंडर आम्ही देणार आहोत. त्याच्यामध्ये पुन्हा आपण लक्षात असं घ्या की हे कॅलेंडर प्रमाणे आपल्याला कळेल की कोणत्या तारखेला कोणतं शेती काम करायचं आहे. तर याच्यामध्ये एक एक दिवसात जरी फरक पडला, बायोडायनॅमिकमध्ये पाणी खूप झालं तरी निचरा होऊन जातं. हे तंत्रज्ञान आहे आपल्याला. शेत, रासायनिक शेत आणि बिडीचं शेत असे 2 शेत आहे मित्रांनो. पुन्हा पेरणीची तारीख 1 दिवसांनी जरी लांबली, 1 दिवसांनी जरी हे केलं तर मातीचं चांगले होतेच. आपली मातीचं प्रमाण एकदम भुसभुशीत होते. त्याप्रमाणे पुन्हा हे कोबीचं प्रमाण, ज्या दिवशी योग्य दिवशी कोबी पेरली तर त्या ठिकाणी आपल्याला, आणि ते एका दिवसाच्या फरकाने आहे बघा मित्रांनो. तर त्यामुळे आपण असं लक्षात घ्या की पेरणीची तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. हे अंतराळ विज्ञानाची पूर्ण माहिती आम्ही या सदर प्रशिक्षणामध्ये देणार आहोत. 20 आणि 21 तारखेला आपण जरूर नोंदवा, फोन करा आणि आम्ही आपला वेळ वगैरे कळवू. आणि त्याबद्दल आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.